नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या बी ए भाग 3च्या 10 नंबरच्या अभ्यासपत्रिकेमध्ये अ, शोध निबंध आणि प्रकल्प लेखन या घटकावरती चर्चा करत होतो. तर यात आपण पहिल्यांदा संशोधन किंवा शोध ही संज्ञा जी आहे, ही संकल्पना काय आहे, तिचं स्वरूप काय आहे याविषयी चर्चा करत होतो. तर शोध म्हणजे सर्च करणे, ज्याला इंग्रजीत आपण सर्च म्हणतो, आणि संशोधन म्हणजे रिसर्च म्हणजे पुनर्मांडणी किंवा पुनर्रचना, ज्ञानाची पुनर्रचना. एखाद्या अभ्यास विषय आहे, त्या अभ्यासाची आपण पुनर्रचना करणं, त्याला संशोधन म्हणतात. तर या संशोधनाचं जी संकल्पना आहे, त्यात आपण काही विविध मंडळींनी आपल्या जे संशोधन क्षेत्रात ज्यांचं अभ्यास आहे, अशा तज्ज्ञांनी केलेल्या व्याख्या किंवा त्यांनी मांडलेली मतं त्याविषयी चर्चा केली. की पण शेवटी एक जो भाग येतो तो म्हणजे संशोधन हे शास्त्रीय पद्धतीने केलेली गोष्ट असते. एखाद्या विषयाची चिकित्सा करून त्याचे निष्कर्ष काढले जातात. तर या संशोधनाला चं जे स्वरूप आहे त्यावरती आपण आज चर्चा करू. तर आपण पाहिले शोध आणि संशोधन, सर्च आणि रिसर्च या इंग्रजी संज्ञा आणि त्याचं स्वरूप. तर या दोन शब्दासाठी, सर्च आणि रिसर्च या दोन इंग्रजी शब्दांसाठीच मराठीत शोधन आणि संशोधन हे प्रतिशब्द आज वापरले जातात. आणि शोधनाची आणि संशोधनाची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे अगदी जुनी आहे, बौद्धिक प्रक्रिया आहे. कारण माणसाची जी प्रगती झाली ती केवळ या बौद्धिक क्षमतेवरती, त्याच्या बुद्धीच्या सामर्थ्यावरती, तो जिज्ञासेनं प्रत्येक गोष्टीचा शोध घेत असतो. त्याच्यातली ही जी जिज्ञासा वृत्ती आहे ती कधीही न थांबणारी आहे. ही आपली जन्मजात वृत्ती आहे. जिज्ञासा किंवा एखाद्या गोष्टीबद्दल कुतूहल वाटणं, ही जिज्ञासा आहे. म्हणजे आपण जे गुरुत्वाकर्षणाच्या शोधाचं उदाहरण घेतो, विज्ञानातलं उदाहरण असलं तरी ही जिज्ञासा वृत्ती कशी आहे की ते न्यूटन ज्या झाडाखाली फळाच्या झाडाखाली बसला, ते फळ त्याच्या हातात, पण ते फळ तो खेळता 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 असं वर फेकत होता आणि ते पुन्हा खाली त्याच्या हातामध्ये येत होतं. मग हे वर गेलं तर ते वरतीच का राहत नाही, खालीच कसं पडतं? ह्या जिज्ञासेतून या पृथ्वीच्या अंगामध्ये गुरुत्वाकर्षणाचं तत्व आहे. ती कुठलीही गोष्ट अशी खेचून ठेवते, खेचून धरते, या निष्कर्षापर्यंत तो आला. आणि हे एक नवीन गुरुत्वाकर्षणाचा नवा शोध इथे लागला. तर हे सगळं आपण देखील जमिनीवरती चालतो, मग आपला एक पाय उचलला जातो आणि दुसरा पाय त्यानंतर वरती असतो, तो पुन्हा खाली जातो, पुन्हा उजवा पाय किंवा डावा जे आहे ते वर खाली असे होत राहतात. असं होतं का आपले दोन्ही पाय वरच हवेत तरंगा लावले आपण? नाही होत. तर हे महत्त्वाचं आहे की हे बौद्धिक असं सामर्थ्य आहे आणि या सामर्थ्यातून माणसानं प्रगती केली. प्रत्येक क्षेत्रातली जी प्रगती आहे त्यामागं हे शोध आहे. उदाहरणार्थ शेती करतोय, शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान आपण आज आणतो, तर शेतीमध्ये शोध लागले, चाकाचा शोध लागला, वाफेच्या इंजिनाचा शोध लागला, असे अनेक शोध लागले. म्हणजे आपण माणसाचा जो प्रवास आहे तो अश्मयुगापासून मानतात. म्हणजे अश्म, नंतर लोह, नंतर ताम्र, असे माणसाचा प्रगतीचा प्रवास आहे. आणि उषा देशमुख म्हणतात की हे सगळं कसं घडतं, तर अज्ञाताचा रहस्यभेद, पंचमहाभूतांचा मूलभूत शोध आणि मानवी देहमनाचा शोध घेतल्यावर आपण तिथं माणूस थांबत नाही. तो आपलं जीवन अधिक परिपूर्ण कसं होईल, अधिक सुखाचं निरामय कसं होईल,
याच्याकडे तो धाव घेतो. आणि हे करत असताना त्याचं जे बौद्धिक कसब आहे ते पणाला लावतो आणि त्यामुळं विविध ज्ञानक्षेत्र जन्माला आले. आज आपल्याला ज्या विविध शाखा दिसतात ज्ञानाच्या, त्या शाखांचा जन्म देखील त्याच्या प्रगती करण्याच्या जिज्ञासेत आहे. जे अज्ञात असतं ते ज्ञानाच्या पातळीवरती आणणं, त्याचा शोध घेणं, यात माणूस थांबत नाही, तर तो त्याचा आपल्यासाठी कसा उपयोग होईल ते करतो. म्हणजे ज्ञानाची तो व्यवस्था लावतो. हे जे काही नवं येते, जे काही आपल्याला मिळते ते आपल्याला कसं फायदेशीर होईल. तर अशा पद्धतीनं माणसाची जी संशोधनाची वृत्ती आहे, आता आपण संशोधनाचं स्वरूप काय पाहतोय, तर संशोधनाचं स्वरूपात मूलभूत जी गोष्टी आहेत ही माणसाची बौद्धिक क्षमता आणि ज्ञान घेण्याची, ज्ञानाची व्यवस्था लावण्याची त्याचे जे प्रयत्न आहेत त्यामध्ये संशोधन आहे. म्हणजे ही संशोधन वृत्ती जी आहे त्यामुळं एक सांस्कृतिक विश्व उभं राहिलेलं पाहायला मिळतं. संशोधन या संज्ञेला आपण ज्याला शब्दकोशामध्ये अर्थ पाहायला जातो त्याला बरेचसे अर्थ दिसतात. उदाहरणार्थ कोणी सूक्ष्म विचार, मीमांसा म्हणतं, परीक्षा म्हणतं, अन्वेषण, पर्यवेक्षण, सर्वेक्षण, अनुसंधान, चौकशी, काळजीपूर्वक केलेला तपास असं म्हणतं. कोणी म्हणजे कुठला काही शब्द अर्थ दिला, शुद्धीकरण, नेमकेपणा, दुरुस्ती करणं, शोध घेणं. काही म्हणतात की सर्वार्थाने शुद्धीकरण, शोध घेणं, निर्मळ करणं. काही संशोधनात प्रयोग होतात तर ते प्रशोधन, पाहणी करणं, प्रयोग करणं, परिशोधन करणं, सत्यासत्याची ग्वाही म्हणजे एक निष्कर्ष, आपण सत्य बाहेर काढायचं आहे हे लक्षात घ्या. सत्याला महत्त्व असतं. आणि आपण पाहिले की उषा देशमुख यांनी केलेली व्याख्या जी होती त्यामध्ये त्या म्हणतात, संशोधन म्हणजे शोध घेणे, चौकशी करणे, काळजीपूर्वक तपास करून सत्य शोधण्याचा शास्त्रीय प्रयत्न करणे, असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर हाही भाग इथे महत्त्वाचा आहे. ज्ञानाचे पुनर्मूल्यमापन करणं, अज्ञाताचा शोध घेणं, हे सुद्धा संशोधनात, म्हणजे संशोधनाचा अर्थ असा वेगवेगळ्या पद्धतीने संशोधकांनी सांगितलेला आहे. म्हणजे शब्दकोशात ते अर्थ सापडतात आणि ती संकल्पना मांडलेली आहे. आता हे संशोधन करण्यासाठी जो संशोधक आहे तो कसा असला पाहिजे ही गोष्ट इथं महत्त्वाची आहे. तर संशोधन करण्यास संशोधकाला जिज्ञासा पाहिजे. म्हणजे त्याच्या अंगी कोणते गुण पाहिजेत? जिज्ञासा, चिकाटी, श्रमनिष्ठा, म्हणजे खूप काम करावं लागतं, मग कंटाळा येतो, असं करून चालणार नाही. तर संयम, व्यासंगी वृत्ती, धडाडी पाहिजे, कणखर मानसिकता, वाचनाची आवड ती महत्त्वाची आहे. वाचनाचं कारण तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. अभ्यासवृत्ती, या गोष्टी संशोधकाच्या अंगी असल्या पाहिजेत. संशोधन विषयावर निष्ठा असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. माझा विषयच कठीण आहे, कसं करायचं असं म्हणून उपयोगाचं नाही. त्याचबरोबर ते संशोधनात नुसतं विषयावरचं ज्ञान असून चालत नाही. जे काही करतो त्याचं लेखन करावं लागतं. त्यामुळे लेखन कौशल्य, संवाद कौशल्य, तुम्हाला त्यासाठी सामग्री मिळवताना अनेक लोकांपर्यंत पोहोचावं लागतं, ते संवाद कौशल्य, प्रमाण भाषाविषयक लेखन विषयांची जाण, संगणकाचं ज्ञान. आजच्या काळात संगणकाने आपली कामं बरीचशी हलकी केलीत आणि गतीनं होत आहेत. तर त्यासाठी ही महत्त्वाचं. आणि आपल्या लेखनाचा आणि संशोधनाचा दर्जा कसा चांगला राहील यासाठी ही कौशल्य संशोधकाजवळ असली पाहिजेत.
म्हणजे संशोधनात हाही भाग महत्त्वाचा आहे. आता जी चर्चा आपली होणार आहे ती संशोधनपर जे लेखन आहे त्या लेखनाचे जे प्रकार आहेत त्या अनुषंगाने, आणि हा मुद्दा आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आहे. संशोधनपर जे लेखन होतं त्यात काही लेख लिहिले जातात, त्याला आपण आर्टिकल म्हणतो. म्हणजे आता काही संशोधनपर लेख प्रसिद्ध करणारी काही नियतकालिका, जर्नल्स, त्याला इंग्रजीमध्ये आपण जर्नल्स म्हणतो. मग ती स्थानिक पातळीपासून अगदी आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आहेत. म्हणजे इंटरनॅशनल जर्नलमध्ये आपला लेख प्रसिद्ध होणं हे सुद्धा म्हणजे एक भूषणाचं काम असतं. तर त्यातून प्रसिद्धी मिळते, आपल्याला आपलं संशोधन जगभर पोचतं. तर त्यासाठी लेख काही लिहिले जातात, तर त्याला आर्टिकल म्हणतात. निबंध, असं शोध निबंध लिहिले जातात त्या संशोधनपर, म्हणजे त्याचंही एसे टाईप असतं. शोध निबंध पेपर असतात, काही रिसर्च पेपर, त्याला इंग्रजीमध्ये रिसर्च पेपर म्हणतात, जे विद्यापीठ महाविद्यालयीन स्तरावरती आता अधिक जोमानं ते काम चालतं. त्यानंतर दीर्घ निबंध, डेझर्टेशन त्याला म्हणतात. त्यानंतर संशोधनपर लेखांचा एखादा ग्रंथ आपल्याला दिसतो, त्याला ट्रिटाईज म्हणतात. आणि प्रबंध म्हणजे थिसिस, अशा पद्धतीनं या संशोधनातल्या लेखनाच्या गोष्टी आपल्या पुढं येत असतात. तर त्याच्यात आपला जो मुद्दा आहे तो शोध निबंध लेखन कसं करायचं. तर शोध निबंध लेखन करताना आपल्याला जी आता ही संधी आहे की आपण शिकतोय, तर ह्याच्यातनंच एखादा शोध निबंध, म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थी दशेतच आपल्यामध्ये ही वृत्ती आली पाहिजे. आणि ही जी जिज्ञासू वृत्ती आहे ती तिचा वापर करून आपण निबंध शोध निबंध लेखन करू. आता बघा, शाळेत असताना आपण 12वीपर्यंत किंवा अगदी FY BA पर्यंत आपण निबंध लेखन केलं. मग तो जो विषय निबंधासाठी येतो त्याविषयी आपण आपल्या मनातील ज्या काही विचार कल्पना आहेत त्यांनी ते मांडत होतो. तर यासाठी आता आता हा शोध निबंध आहे, म्हणजे तुम्हाला त्या विषयाचा, त्या गोष्टीचा शोध घ्यायचा आहे. ती कसं आहे, तिचे स्वरूप कसं आहे, तिचा फायदा काय होतो, ह्या गोष्टीचा आपण शोध घेऊन काही निष्कर्ष मांडायचे असतात. त्यामुळं जो शाळेत लिहिलेला निबंध होता तो आणि हा निबंध, शोध निबंध, यात फरक आहे. शोध निबंधात आपण कधी कधी मागे काय माहिती मिळते त्याचा मागोवा घेत असतो. तर निबंधाच्या मनोगता स्वरूपात आपण ते मांडत असतो. आता हे सगळं करत असताना शोध निबंधाचं एक वैशिष्ट्य आहे की आपलं लेखन हे आधारभूत असलं पाहिजे. त्याला काहीतरी आधार, त्याला काही पुरावे आपल्याजवळ असले पाहिजेत. पुराव्यानिशी ती मांडणी करायची असते. आपल्याला जे म्हणायचं असतं ते नुसतं म्हणून चालत नाही, त्याला ज्ञानक्षेत्रातला आधार आपल्याला द्यावा लागतो, पुरावा द्यावा लागतो. यालाच आपण संदर्भ म्हणतो. म्हणून बघा किंवा बरेचसे आपले जे शोध निबंधपर लेख असतात तर त्याच्या खाली संदर्भ ग्रंथांची यादी आपल्याला दिसते. म्हणजे आपण त्याचा आधार घेतला, ज्यातनं पुरावे दिले गेले त्याची माहिती देणं म्हणजे संदर्भ देणं. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ, म्हणजे आपण जे म्हणणं मांडले त्याचं समर्थन करा, त्याला पुष्टी द्यायची आहे, तर पुष्टी देताना संदर्भ सूची शोध निबंधाच्या शेवटी आपल्याला देणं भाग असतं. म्हणजे हा निबंध छोटा असला तरी जमवाजमव आपण केलेली मांडणी म्हणजे निबंध झाला असं नाही. माहितीचं केवळ जमवाजमव किंवा संकलन करणं म्हणजे शोध निबंध नाही, हे लक्षात घ्या. माहितीची जमवाजमव करायची, पूर्वीच्या
संदर्भ गोळा केले, तेच मांडले, असे संकलन केलं म्हणजे संशोधन होत नाही. तर संशोधनाच्या संदर्भात आपल्याला मराठीच्याच बाबतीत जर विचार करायचा झाला तर अनेक विषय आपल्यापुढं येतात. मराठीमध्ये वाङ्मयाच्या इतिहासाच्या अनुषंगाने येतील, त्याचबरोबर समीक्षेच्या अनुषंगानं आपल्याला असे विषय येऊ शकतात. आपण नव्यानं मध्ययुगीन जे साहित्य त्याची मांडणी करू शकतो आणि त्यावरती प्रकाश टाकू शकतो. भाषेचं व्याकरण, अलंकार यांचा सुद्धा आता स्वतंत्रपणे अभ्यास आपल्याला मराठीच्या संदर्भात करता येतो. शोध निबंध जो असतो त्यातनं एखादा नवीन विचार, आकलन समोर येत असतं आणि त्यासाठी आपल्याला सतत लेखन करत राहायला हवं. निव्वळ थिअरी आत्मसात करायची नाही. म्हणजे शोध निबंध कसा लिहायचा ह्याचीच माहिती गोळा करायची, आपल्याला तो लिहिता आला पाहिजे. शोध निबंधाचं आपल्याला जी आकलन आहेत ते महत्त्वाचं आहे. वाचन आणि आकलन या गोष्टी इथे महत्त्वाच्या आहेत. संदर्भ वाचन यासाठी आवश्यक आहे. शोध निबंध लेखनाचा सराव आपल्याला करायला लागतो आणि त्यासाठी मार्गदर्शकांकडून काही आपण सूचना लक्षात घेतल्या तरी त्यासाठी काही हरकत नाही. म्हणजे आपण ते मार्गदर्शक घ्यावा. त्यासाठी एखादा शोध निबंध लिहिताना मार्गदर्शक घेतला तर तो अधिक चांगला निबंध आपला होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी आपली चर्चा आहे शोध निबंधाचे लेखन प्रकार, ही अशीच आपली पुढे चालू राहणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.